येस मायरा. सर प्लीज एक मिनिट थांबतो. काय झालं? प्लीज 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 सर जस्ट 1 मिनिट. FM आपल्या स्टोर रूम मध्ये सरांचे कोट आहेत ना? ओके ते उघड, मी आलेच. ओके काय झालं? सर व्हेरी सॉरी पण हे चांगलं दिसत नाहीये. का? दिस इज नॉट लुकिंग गुड ऑन यू. मी ह्या शर्टावर हा कोट तुम्हाला कधीच देणार नाही. मी हे चेंज करणार नाही कारण मला हे ईशाने दिलेलं आहे. एक मिनिट सर, तुम्ही मीटिंगला चाललात का? जेणे ईशा काही दिवसात ऑफिस जॉईन करेल तिच्यासाठी मला नवीन केबिन करायचं. वा वा मस्तच. मायरा केबिन करायला लागेल. महाराजी तुम्हाला काय मदत लागली तर तुम्ही मला सांगा, मी तयार आहे. म्हणजे केबिन एकदम झकास झालं पाहिजे. ऑफकोर्स झेंडे, या ऑफिस मधला प्रत्येक केबिन मीच डिझाईन केलंय अँड आय विल डू दिस एज वेल. ग्रेट. फक्त यावेळेस ईशालाही विचार, तिला कुठलं डिझाईन आवडतं विचार आणि मग फायनल कर. तिला काय कळतं यातलं? व्हॉट यू मीन? सर मी सिरियसली विचारतीये, तिला ह्यातलं काहीच कळत नाही, मग तिला काय विचारायचंय? मी तुला एवढंच सांगितलं की ईशाला विचार, तेवढंच कर. एम आय क्लिअर? सर प्लीज. तुमचं पण ना महाराजी. काय चुकीचं बोललीये मी आता? नाही तुम्ही बरोबर बोललात, पण तुम्ही काळजीपोटी बोललात त्याचा अर्थ ना वेगळा निघतो कधी कधी. तुमच्या ह्या अतिप्रेमामुळे ना कधीतरी डुबून जाणार आहेत आपण. व्हॉट? जयदीप सर. हा जयदीप सर बोला. झेंडे, आपण इथे आपल्या कर्जतच्या घरी पतंग उत्सव करतोय. काय ते? हे आमंत्रण आहे, तुम्ही यायचंय. ओके, दादाला फोन दे. हा देतो. हा एक मिनिट. जयदीप सरांचा फोन. विक्रांत, मायराची तरफदारी करायला आला असेल तर मला काही बोलायचं नाहीये. मला अजिबात इंटरेस्ट नाही. जयदीपचा फोन आहे. हा? जयदीप. हा जयदीप. दादा, आज संक्रांती निमित्त मी पतंग उत्सव करतोय आपल्या घरी. तू यायचंयस. ओके? हे काय आता नवीन विशेष इतक्या वर्षांनी? माय फ्रेंड वहिनी, ऑल क्रेडिट गोज टू हर. काय म्हणजे दादा, तिने इन्स्पायर केलंय मला. मी हा पतंग उत्सव खास तिच्यासाठी ऑर्गनाइज करतोय. अरे वा. खूप पतंग आणणार आहे आणि एक सरप्राईज पण देणार आहे. दादा तू येच. झेंडेना मी सांगितलंय मायराला पण घेऊन ये. गेट ॲज मेनी पीपल ॲज यू कॅन. ओके? नक्की. सी यू दादा. बाय. आता हे काय नवीन पतंग उत्सव? अरे चांगलं आहे की, धमाल करूया. असंही खूप वर्षात पतंग हातात धरला नाही. जा मायराला पण सांग. मला नाही वाटत मायरा येईल म्हणून. मायरा, झालं आता हे सगळं. लेट्स मूव्ह अहेड नाउ. ॲज यू सी. अच्छा, जयदीपनी पतंग महोत्सव प्लॅन केलाय आणि तुला त्यासाठी यायचं आहे. ते काय असतं? पतंग लहानपणी आपण खेळलो ना पतंगांची. तू बघितले असशील, उडवले असशील. उडवलेस ना? गोळी घेतली तुम्ही तुमची? नाही म्हणजे तुमच्या औषधाची वेळ झाली. जर का हेही विचारायचं नसेल तर मला आधीच सांगून. तसं नाहीये मायरा, पण आता माझी काळजी घ्यायला ईशा आहे. सो तुम्ही गोळी घेतली? नाही घेतलं. मग ईशाला तुमची काळजी आहे हे स्टेटमेंट तुम्ही कसं करू शकता? म्हणजे जर तिला तुमची खरंच काळजी असती, तुमच्या हेल्थची काळजी असती, तर आतापर्यंत तिने तुम्हाला रिमाइंड केलं असतं. अँड डिड शी डू दॅट? नो शी डिडंट. काय होतंय मायरा? व्हॉट्स रॉंग विथ यू? तू सतत तुझी आणि ईशाची कंपॅरिझन का करतेस? यू आर राईट. तसं न झालेलंच बरं.
हा ईशा बोल. सर तुम्ही गोळी घेतलीत का? नाही घेतली अजून. मग सर घ्या ना, वेळ झाली आहे गोळीची. घेतो. सर खरं तर ह्याचीच आठवण करायला फोन केला होता तुम्हाला. येस थँक्यू ईशा. आणि हो सर, आपल्या घरी पतंगोत्सव आहे. हो मला माहिती आहे, जयदीपचा फोन आला होता मला. मग तुम्ही मायरा मॅम आणि झेंडे सरांना सांगितलं ना? हो सांगितलं ईशा, सगळ्यांना सांगितलं. सगळे येत आहेत. ओके बाय. बाय. पाहिलंस, त्या बिचारीच्या हे मनात सुद्धा नाहीये मायरा. आणि तू मात्र डोंट डू दिस मायरा. नॉट गुड. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सुखी राहा आणि घरात असंच सौख्य आण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नाही प्यायचं. सगळं सुखी राहा. मंदाताई, मला लाडू नको, मला ती वडी पाहिजे. वडी? मंदाताई प्लीज ना. का ग, नको घेऊ ही वडी मी? नाही म्हणजे स्पेशल आहे ती वडी आणि एकच आहे. अगं स्पेशल आहे म्हणूनच मला पाहिजे. आई साहेब हिला सांगा हा, मला हीच वडी पाहिजे. मंदा नको छळूस तिला. लाडू घे. ती वडी खास विक्रांत सरांसाठी केली आहे तिने, हो की नाही? असं असेल तर चालेल मग मला लाडू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सुखी आईसाहेब, मी सोन्याताईंना लाडू देऊन येते. खूप वर्षांनी आज घरात सण साजरा झालाय असं वाटतंय. हो ना. दीदी ढंटडण. व्हॉट्स दिस बॉबी? पतंगी. व्हॉट पतंगी? पतंगी पतंगी ते स्काय मध्ये फ्लाय करतात ना ते. अरे पण इथे कशाला आणलाय? जयदीप! हो यस 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 यस. हो यस, सगळ्यांनी यायचंय. नो प्रॉब्लेम, सगळ्यांनी या आणि घरीच या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणीही पतंग आणायचा नाही. ओके? या, सी यू. लेट्स हॅव फन. बाय. जयदीप, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? नॉनसेन्स? या, सोनिया, दिस इज फन. दिस इज फन. या, दिस इज चीप. टोटल एलएस. मी बघतीये ती ईशा या घरात आल्यापासून सगळ्या डाऊन मार्केट गोष्टी सुरू झाल्यात. डाऊन मार्केट? या, सोनिया तू एक काम कर, जरा नेटवर जा आणि चेक कर. ते जपान, ऑस्ट्रेलिया, तैवान अख्ख्या जगात सेलिब्रेट केला जातो काइट फेस्टिवल. दिस इज अप मार्केट. हो रिली? येस. आय डोंट केअर. मला ना त्या चॉल सिस्टीम मध्ये लोक कसे गच्चीवर जातात आणि असे पतंग उडवतात ना, तसं मला उडवायचं नाही. सॉरीच. आत्यो, ओ माय फ्रेंड वहिनी, कम कम. सोनियाताई, तिळगुळ. ते स्टिकी आहे का? आय मीन चिकट आहे का ते? दीदी टिश्यू. ओह थँक्यू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. या थँक्स, बट आय डोंट ईट सच थिंग्स, सो सॉरी. दीदी दी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू मॅडम.
माय फ्रेंड वहिनी मला अजून एक मिळेल ना? हो घ्या ना भाऊजी. थँक्यू. वाव वाव, सो टेस्टी. कम आहे, कम 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 कम. जस्ट मी किती पतंग आणले. अँड यू नो व्हॉट माय फ्रेंड वहिनी, मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना आणि खूप साऱ्या लोकांना इन्व्हाइट केलंय पतंग उत्सवासाठी. तुला तुझ्या घरची जरा सुद्धा आठवण येणार नाही असा सेलिब्रेट करूया आपण पतंग उत्सव. व्हॉट से? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. Happy मकर संक्रांती. Yeah. Thank you. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मला काय वाटतं माहितीये, पतंग उत्सव हा राष्ट्रीय सण करायला पाहिजे. काय वाटतं माय फ्रेंड वहिनी? करेक्ट आहे. माहिती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी म्हणत होते की मी फर्स्ट टाइमच काही फेस्टिवल अटेंड करते ना, त्यामुळे आय डोंट नो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खराब आहे बॉक्स में. आई साहेब झेंडे आले. मायरा मॅम, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू. आता तुम्हाला गोड बोलायलाच पाहिजे महाराज. झेंडे सर, तुम्हीही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू. सर, महाराज अरे वा. थांबा. ह्याच्यात न बघता मी तुमच्यासाठी केलेला स्पेशल तिळगुळ तुम्ही शोधून दाखवायचा. मगच मी मानेन की तुमचं खरंच प्रेम आहे माझ्यावर. ईशा, इथे पण चॅलेंज? हो, दाखवा शोधून. बर. बर, मला एखादा क्लू तर दे. दिलाय ना, प्रेम. बरं, तुला माहिती आहे ना मी सहसा चॅलेंज हारत नाही. सापडत नाहीये ना? आणि समजा सापडलं तर त्याचा अर्थ काय मला एकदा सांग परत. सर, सापडत नाहीये ना? आणि समजा सापडलं तर त्याचा अर्थ काय मला एकदा सांग परत. सर, नाहीच सापडलं. सापडलं? आता काय करायचं सांग. काय हो सर? नाही, तू नाही सांगितलंस तर मग मला काहीतरी करावं लागेल. हा, सर, सगळे असू देत ना. मला त्याचा अर्थ सांग काय परत. सर, ह्याचा अर्थ असा होतो की तुमचं माझ्यावर खरंच प्रेम. तर खाऊन तर सांगा कशी झाली आहे वडी ते.
ईशा, इतकं सुंदर हृदय कसं मोडू मी? सर, हृदय सुरक्षित आहे माझ्याकडे. ही वडी आहे, खाऊन सांगा मला. हे आमच्या सोसायटीत आहे ना सगळ्यात बेस्ट पेच मीच लढवतो. पेच? हा, पतंग उडवताना ती लढाई करतात ना, दॅट इज पेच. ओ यू मीन काइट फाईट? येस, एक्झॅक्टली. ऍक्च्युली मला सगळे तिकडेच बोलत होते, पण जयदीप सरांनी बोलवलं ना, सो जाता नाही आलं. हेलो एव्हरीवन, एक्सक्यूज मी, हेलो, अटेन्शन प्लीज, हेलो, थँक्यू. सो यावर्षी आमच्या घरात एक महत्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे दादाचं लग्न. आणि त्यामुळेच आमच्या घरात आली आहे माय फ्रेंड वहिनी. आणि ही माझी माय फ्रेंड वहिनी एक नंबरी सोनं आहे, सोनं. आणि म्हणूनच तिच्यासाठी मी हा पतंगोत्सव ऑर्गनाइज केला आहे. आणि तिचं या आमच्या घरात स्वागत करण्यासाठी मी एक खास सरप्राईज प्लॅन केला. बॉबी, येस सर, घेऊन ये. एनी गेसेस? एनीबडी? काय असेल सरप्राईज? झेंडे? हा सर. एनी गेसेस? ओके, मला माहिती आहे माझं सरप्राईज गेस करणं खूप अवघड आहे. डोंट वरी, मी सांगतो. मी तिच्यासाठी एक स्पेशल पतंग बनवलेला आहे आणि तो म्हणजे टॅन-टॅन! सोन्याचा पतंग, सरंजामी स्टाईल. टॅन-टॅन! सोन्याचा पतंग, सरंजामी स्टाईल. दादा, कसा वाटला? फारच मस्त आहे जयदीप. थँक्यू दादा. पण मला सांग, हा सोन्याचा पतंग तू उडवणार कसा? म्हणजे याचा काही विचार केलास का तू? भाऊजी, तुम्ही माझं जितकं छान स्वागत केलं तितकं आतापर्यंत खरंच कोणी केलं नव्हतं. आणि हा पतंग काय उडवायचा नाहीच आहे. हो, ते फक्त प्रतीक आहे, हो ना? हा, हो हो हो. ग्रेट ग्रेट माय फ्रेंड वहिनी. हा पतंग सरंजामे पतंग उत्सवाचा प्रतीक आहे. करेक्ट, प्रतीक. सो लेट्स बिगिन द पतंगोत्सव. ऑन!